85,000 रुपये. हो, फक्त एका चप्पलच्या जोडसाठी. पण ही चप्पल प्राणाची नाही बरं का. तर ती आहे आपल्या मातीची. ज्या चप्पलेचा आवाज गावात वाजतो. ती चप्पल आज जगाच्या कानाकोपऱ्यात करा वाजणार आहे. नमस्ते महाराष्ट्र. कोल्हापूर म्हटलं की रांगडेपणा ठासून भरलेला असतो. इथली मातीच भारी आणि इथली प्रत्येक कला जगात भारी. कोल्हापुरी चप्पल करकऱ्या आवाजात वाजू लागली की सगळा माहोल कसा रांगडा होऊन जातो. पण ही चप्पल फक्त पायात घालायची नाही, तर ती आहे शेकडो वर्षांची परंपरा. पिढ्यानपिढ्या चालत आलेलं कौशल्य आणि कष्टाचं जिवंत प्रतीक आहे. अशाच आपल्या मातीच्या, कलेच्या आणि आपल्या लोकांच्या खऱ्या गोष्टी ऐकायच्या असतील तर स्टोरी डॉट मराठीला सबस्क्राईब करा. कारण इथे बातमी नाही, इथे असते खरी गोष्ट. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, बेळगाव, धारवाड या सगळ्या भागांमध्ये चर्मकार समाजानं कोणतीही आधुनिक यंत्रणा न वापरता खऱ्या कातड्यांपासून कोल्हापुरी चप्पल घडवली. आणि याच कलेमुळं कोल्हापुरी चप्पलला GI टॅग मिळाला आहे. म्हणजे ही कला, ही ओळख आणि हे नाव कायदेशीररित्या संरक्षित आहे. हे सगळं असं असताना इथेच एक मोठी घटना घडली. काही महिन्यांपूर्वी इटलीमधील प्रसिद्ध लक्झरी ब्रँड प्राडा एका आंतरराष्ट्रीय फॅशन शो मध्ये अशा चपला सादर करतो, ज्या अक्षरशः कोल्हापुरी चप्पल सारख्या दिसतात. पण त्यामध्ये साधा कोल्हापूरचा उल्लेखही त्यांनी केला नाही. ना कारागिरांचा कुठल्याही प्रकारचा उल्लेख केला नाही. आणि मग फक्त कोल्हापुरात नाही तर संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली होती. GI टॅग असलेल्या कलेचा वापर परवानगीशिवाय का केला, कारागिरांना श्रेय का दिलं नाही, अशा प्रश्नाची सरबत्ती होऊ लागली. हा मुद्दा सोशल मीडियावर पेटतो आणि थेट आंतरराष्ट्रीय चर्चेपर्यंत जाऊन पोहोचतो. आणि इथेच सगळा गेम बदल. आता प्राणाने हा वाद दुर्लक्षित केला नाही. उलट प्राणाने थेट कोल्हापूरच्या कारागिराशी सहकार्य करण्याचा निर्णय घेतला. नुकताच मुंबईत प्राडा, संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळ, लिडकॉम आणि लिडकार यांच्यात एक ऐतिहासिक सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार कोल्हापुरी चप्पल कोल्हापुरातच तयार होणार आहे. स्थानिक कारागिरांना थेट आता रोजगार मिळणार आहे. 3 वर्षांचा कौशल्य विकास कार्यक्रम आखला गेलाय. निवडक कारागिरांना प्राडा अकॅडमी इटलीमध्ये प्रशिक्षण. म्हणजे आता ही कॉपी नाही, हे आहे एक कोलॅबोरेशन. आता सगळ्यात एक चर्चेचा मुद्दा आहे 85,000 रुपयांची कोल्हापुरी चप्पल. ही किंमत सामान्य चप्पलची नाही, तर ती आहे प्राडा मेड इन इंडिया इन्स्पायर्ड बाय कोल्हापुरी चप्पल या विशेष कलेक्शनची. फेब्रुवारी 2026 मध्ये फक्त 2,000 जोड्या, पूर्णपणे त्याही हँडमेड असतील. प्राडाच्या जगभरातील 40 आंतरराष्ट्रीय स्टोअर्स मध्ये त्या विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे. आज कोल्हापुरी चप्पल फक्त स्थानिक ओळख नाही, तर ती आहे जागतिक ब्रँड. 85,000 रुपयांची कोल्हापुरी चप्पल महाग आहे का? तर याचं उत्तर आहे नाही. कारण आपण आतापर्यंत तिची किंमतच ओळखली नव्हती. प्राडाने असं काय केलं, तर त्यांनी आता आपल्या कलेला जागतिक व्यासपीठ दिले. ही चप्पल कोणाची आहे? त्याचं उत्तर आहे आपली, कोल्हापूरची, महाराष्ट्राची. जर तुम्हालाही वाटत असेल आपल्या परंपरेला जगभर पोचवायला हवं, तर हा व्हिडिओ शेअर करा आणि स्टोरी डॉट मराठीला सबस्क्राईब करा.